नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? तर आज आहे आपला 79वा स्वातंत्र्य दिन. तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि स्वातंत्र्य दिनाबरोबरच आज गोकुळाष्टमी पण आहे. आणि गोकुळाष्टमीसाठी हा सुटवडा बनवते मी. तर त्यासाठी मी खारीक बारीक करून घेतली, खोबरं चिरून घेतले आणि इलायची पण वाटून घेतली. आणि त्याची मिक्सरला काढणार आहे मी सगळंच. त्यात बदाम, अक्रोड हे पण टाकणार आहे वाटून. बघा, सुटवडा तयार आहे. खूप छान सुटवडा तयार झालेला आहे. गोकुळाष्टमीसाठी आमच्याकडे सुटवडा करतातच. आणि गोकुळाष्टमीची तयारी पण करायची, पाळणा वगैरे बांधून करून मला त्याची तयारी करायची. हॉलमध्येच मी तयारी केली कारण किचनमध्ये जागा नव्हती. इथं नवीन घर असल्यामुळे कळतच नव्हतं काय करावं ते. आणि बघा, मी फुलांची तयारी केली. एका तबकात फुलं घेतली. फुलासोबतच तुळशी कृष्णाची आवडती आहे. तुळशी, बेल आणि हा आघाडा घेतला आहे. तुळशीच्या मंजुळा मला मिळाल्या खाली आईनंच. आणि त्यासोबत दुर्वा पण ठेवले आहेत. एका ताटात मी फुलं घेतली आणि दुसऱ्या ताटात कृष्णाची वस्त्र, तयार केलेला सुटवडा, पंचारती. हे वस्त्र मी घरातच बनवलेले आहेत बरं का. कारण मला जेवढ्या गोष्टी घरात बनवता येतील तेवढ्या मी घरात बनवत असते. मला खूप आवड आहे या सगळ्यांची. आणि म्हटलं चला अगोदर समयात तेल घालून घेऊयात, मग बाकीच्या पूजेची तयारी करता येईल. इथं बघा, मी सजवलेला पाळणा तुम्ही बघितलाच असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि हा जो पाळणा तुम्हाला दिसतोय तर तोही मी घरातच बनवलेला आहे. तो विकत आणलेला नाही. एक छोटंसं खोकं घेऊन त्याला आपण तसलं ह्याचं जिलेटिन पेपर लावून पाळणा बनवायचा. हा बघा, आमचा बाळकृष्ण किती सुंदर दिसतो या कपड्यामध्ये. आता त्याला मी ठेवणार आहे पाळण्यात आणि त्याची पूजा करून घेणार आहे. आणि बघा किती सुंदर डेकोरेशन दिसतं हे सगळं. त्याला मोरपीस पण लावलेत कारण बाळकृष्णाला आपल्या मोरपीस खूप आवडतात. त्यानंतर मग त्याची पूजा केली, सगळं त्याला दुर्वा वगैरे वाहिल्या आणि त्याची आवडती तुळशीची पत्र पण त्याला वाहिली कृष्णाला. आणि परत मग पाळणे म्हटले. बघा किती सुंदर वाटतोय ना हा पाळणा. श्रावणातले सगळे सण खूपच छान असतात ना, एकदम उल्हासित वाटतात. आणि त्यानंतर मग आम्ही आरती करून घेतली. मग सुटवड्याचा प्रसाद वाटला, सगळ्यांना पाया पडलो. आणि घरात पूजा घातल्यानंतर खरंच किती छान मन प्रसन्न होतं ना. मला तर हे सगळं सणवार खूपच आवडतात बाबा. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओत. आणि सगळ्यांना परत एकदा गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. शुभरात्री.